नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे कोबीचे वडी। तर कोबीचे वडी बनवण्यासाठी सर्वात पहिलं तर एवढा मी अख्खा कोबी घेतलेला आहे। कोबीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार आहे। आता आम्ही 6 ते 7 जणांसाठी कोबीची वडी बनवणार आहे, त्यामुळे आम्ही एवढा मोठा कोबी घेतलेला आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण हिंग घेतलेला आहे, गरम मसाला पावडर घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, कसुरी मेथी, बडीशेप पावडर घेतले, धना पावडर घेतलेला आहे, हळद घेतली आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर चवीसाठी मीठ घेतलेला आहे, हा मालवणी मसाला घेतलेला आहे आणि बेसन घेतलेला आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं तर हा कोबी कसा साफ करून म्हणजे कापून घ्यायचा ते तुम्हाला मी आपण कोबी नीट चिरून घेऊया। तर सर्वात पहिला असा उभा चिरून घ्यायचा कोबी। आणि त्याच्या ह्या वरच्या शिरा असतात ना, त्या काढून घ्यायच्या। तुम्ही कोबीचे भजी सुद्धा बनवू शकता। कोबीचे भजी सुद्धा खायला छान लागतात आणि वडी सुद्धा खूप छान लागते खायला कोबीची। आता आपण बारीक चिरून घेऊया हा कोबी। आपण कोबी थोडासा कापून घेतलेला आहे आणि थोडासा एकदम असा बारीक ह्याच्याने किसून घेतलेला आहे। तर आता आपण कोबीची वडी बनवायला सुरुवात करूया। सर्वात पहिला तर एका टोपामध्ये आपण हा कोबी घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हे जे मसाले घेतलेले ना, ते सर्व मसाले टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। सगळे मसाले एकत्रितच टाकलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण थोडंसं किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं हाताने आपण मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मालवणी मसाला टाकणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे आहे, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 1.5 ते 2 चमचे सुद्धा टाकू शकता मसाला। त्यानंतर आपण आवडीनुसार मीठ टाकणार आहे ह्याच्यामध्ये। आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून आणि हाताने चांगलं आपण पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं। जे मीठ टाकल्यामुळे कोबीला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये मग आपण बेसन मिक्स त्याच पाण्यामध्ये आपण बेसन टाकून मग तो कोबी चांगला म्हणजे वडीसारखं बनवून घ्यायचं। दुसरं असं पाण्याचा वापर करायचा नाही। कोबीला जे पाणी सुटेल ना, त्याच पाण्यामध्ये आपण बेसन टाकून वडी बनवून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये बेसन टाकूया। बेसन तुम्हाला लागेल तसं टाकायचं थोडं थोडं। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगलं हाताने मळून घेऊया। आता बघू शकता तुम्ही आपला गोळा पूर्ण तयार होते, पण ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी वाटते, त्यामुळे वरतून थोडंसं अगदी किंचित पाणी घालायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण हे चांगलं मळून घेऊया परत एकदा। आता आपण अशी प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटला आपण आता तेल लावून घेऊया आणि नंतर जो गोळा घेतलेला आहे ना, तो या प्लेटवरती असा पसरून ठेवायचा, जेणेकरून त्याची अशी म्हणजे वडी करून घ्यायची आणि प्लेटला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ते खालून चिटकू शकतात। आता बघू शकता तुम्ही प्लेटला आपण चांगलं तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्याची वडी थापून घेऊया ह्याच्यावरती। जशी आपण कोथिंबीर वडी थापून घेतो ना, तसंच करायचं।
बघू शकता वडी आपली चांगली थापून झालेली आहे। तर ही वडी आहे ना आपण कुकरला लावून घेणार आहे। आता आपण आहे ना एका साईडला कुकर लावून घेतलेला आहे। ह्यामध्ये आपण आहे ना कोबीची वडी शिजायला ठेवलेली आहे। आता आपण आहे ना एका साईडला पांढऱ्या वाटाण्याची सफेद वाटाण्याची तर भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण वाटण करून घेऊया। वाटणामध्ये आपण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, आलं आणि लसूण घेतलेली आहे। त्यानंतर फोडणीसाठी थोडासा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेली आहे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना त्या आपण डाळीसाठी घेतलेल्या आहेत आणि हे खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा डाळीसाठी घेतलेलं आहे आणि आपण हे असे वाटाणे घेतलेले आहेत। तर आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया। सर्वात पहिलं तर हे वाटण आपण चांगलं भाजून घेऊया। तर सर्वात पहिला आपण आहे ना तव्यावरती कांदा ठेवलेला आहे, तो आता आपण चांगला फ्राय करून घेऊया। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। आपण आहे ना भाजी बनवायला सुरुवात करूया। तर आता आपण आहे ना भाजी करायला सुरुवात करूया। सर्वात पहिलं मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया 2 चमचे। तेल थोडंसं गरम व्हायला द्यायचं। आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। थोडीशी हळद टाकून घेऊया। गरम मसाला पावडर टाकून घेऊया। हिंग टाकून घेऊया। कांदा आपला चांगला लालसर झालेला आहे, आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। चांगलं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। करून घेऊया। मीठ यासाठी टाकलंय पहिलंच कारण आपले टोमॅटो त्यामुळे चांगला शिजला जाईल। आता आपण आहे ना याच्यामध्ये मालवणी मसाला टाकून घेऊया 1 चमचा। आता आपण त्याच्यामध्ये वाटाणे टाकून घेऊया। आता ही वाटाण्याची भाजी आहे ना 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपण वाटण न टाकता आधी शिजवून घेऊया। ही भाजी आहे ना आपण 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये चांगली शिजवून घेऊया। या भाजीमध्ये अगोदरच वाटण नाही टाकले कारण आमच्या घरात आहे ना सगळ्यांनाच वाटणाची भाजी आवडत नाही, त्यामुळे बिना वाटणाची भाजी पहिली ही शिजवून घेणार। त्यानंतर मग लास्टला आपण ह्याच्यामध्ये वाटण भाजलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं, कारण तसंही वाटण आपण भाजून घेतलेलं आहे चांगलं, त्यामुळे ते काय तसंही आपल्याला कच्चं लागणार नाही। तर 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया आपण। तर आपली वडी आहे ना चांगली शिजून झालेली आहे। तर आता बघू शकता तुम्ही आपण हे असे पीस आहेत ना कट करून घेतोय। तुम्हाला जर एकदम पातळ करायची असेल तर पातळ सुद्धा करू शकता। तर हे मी असे मीडियम कट करून घेते। वाटाण्याची भाजी बघू शकता तुम्ही आपली झालेली आहे। आता ह्या भाजीमध्ये आहे ना वरतून वाटण टाकून घेतो आणि आपले कोबीचे वडी पण चांगले
कट करून झालेले आहेत. आता आपण आहे ना ते चांगले तळून घेऊया तेलामध्ये. आणि एका साईडला आपली डाळ तयार होते. ही गोडी डाळ आहे. तर आता आपली ना डाळसुद्धा छान शिजलेली आहे. डाळीला उकड आलेली आहे चांगली. आणि एका साईडला भाजीसुद्धा आपली चांगली झालेली आहे. तर आता आपण आहे ना वड्या तळायला सुरुवात. तर गॅसवरती ना एका साईडला कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. तर आता आपलं तेल आहे ना चांगलं गरम झालेलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये एक एक वड्या तळून घेऊया. वड्या आहेत ना थोड्याशा लालसर तळून घ्यायच्या. वड्या आपल्या आहे ना एका साईडने चांगल्या भाजून झालेल्या आहेत. तर दुसऱ्या साईडने आपण चांगल्या भाजून घेऊया. तर वड्या आपल्या चांगल्या फ्राय करून झालेल्या आहेत. तर आता आपण त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अशा प्रकारे बाकीच्या उरलेल्या सर्व वड्या आपण तळून घेऊया तेलामध्ये. तर आता आपली रेसिपी बनून झालेली आहे. तर आज जेवणामध्ये बनवलेलं आहे गोडी डाळ, वाटाण्याची भाजी, भात आणि कोबीचे वडी. आणि हा आहे ना हा खारा आंबा आहे. म्हणजे कैरी आहे ना ती खाऱ्या म्हणजे मिठामध्ये कैरी आहे ना ती एक उकळी काढली गरम पाण्यात आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली मुरायला. हा आहे खारा आंबा. तर ह्याची रेसिपीसुद्धा मी एक दिवस तुम्हाला नक्की दाखवेल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.